आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली मोठी बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय दबावाचं साधन म्हणून वापरलं पाहिजे असे थेट विधान इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी केले। त्यांनी इराणकडून अरब देशांवर हल्ले सुरूच राहतील असाही इशारा दिलाय। इराणच्या सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच खामेनी राष्ट्रीय टीव्हीवरून त्यांनी हे विधान केले। खामेनींचं हे विधान एका निवेदकानं वाचून दाखवलं। आता याचे नेमके काय परिणाम सर्वच देशांवर होणार आहेत या संदर्भात आपण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी आहे ती होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली तर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात आणि याचा परिणाम हा केवळ सरकारच्या तिजोरीवरच नाही तर सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा होणार आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपया आणखी घसरण्याची शक्यता आहे। या संदर्भात काय आणखी तपशील जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ज्यावर आहे झी 24 लक्ष, राज्यात मिश्र हवामान सध्या दिसते। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार आहेत। मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आज आणि उद्या उत्तर कोकणात काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे। त्यामुळे काही ठिकाणी उष्णता तर काही ठिकाणी पाऊस, अवकाळी पाऊस अशा प्रकारे राज्यातलं हे वातावरण दिसणार आहे। त्यामुळे या संदर्भात आणखी काही तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।